हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द डिलिशियस फाइल्स। तर आज आपण बनवणार आहोत गवारच्या शेंगांची सुकी भाजी। तर तुमचा जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 पाव गवारच्या शेंगा घेतलेल्या आहेत। त्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर कापून घ्यायच्या। आता तुम्हाला हाताने तोडायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता, परंतु मी इथे चाकूने कट केले। सर्वप्रथम पॅन मध्ये थोडेसे तीळ घ्यायचे आणि ते छान भाजून घ्यायचे। भाजून थंड झाल्यानंतर मिक्सरला थोडे जाडसर वाटून घ्यायचे। तीळ भाजताना तडतड असा आवाज येतो, म्हणजेच आपले तीळ छानपैकी भाजून झाले असं समजायचं। तीळ आवडत नसेल तर तुम्ही इथे शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालू शकता। चला भाजीला सुरुवात करूया। आता त्याच पॅन मध्ये आपल्याला हवं तेवढं तेल घालायचं। शक्यतोवर मी सुक्या भाजीला शेंगदाण्याचंच तेल वापरते। इथे सुद्धा मी शेंगदाण्याचंच तेल वापरलेलं आहे। आता तेल गरम होताच त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, अद्रक लसूणाची पेस्ट ती मी मिक्सरला न वाटता खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि त्यानंतर घालायचा आहे कांदा। गवारच्या भाजीला कांद्याची जास्त गरज नसते। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरीही चालतं, परंतु आम्हाला आवडतो त्यामुळे मी इथे मीडियम साईजचाच कांदा घेतलाय। आता कांदा वगैरे गोल्डन ब्राऊन झालाय की त्यामध्ये आपल्याला हवे तसे मसाले घालायचे, जसे की तिखट, हळद, मीठ, धने पावडर, एखादा घरगुती मसाला किंवा आणखी तुम्हाला आवडत असेल ते घालायचं। इथे मसाले सुद्धा प्रमाणातच घालायचे आहे। बघा, मसाले शिजले की त्यानंतर लगेच आपल्याला कापलेल्या शेंगा घालायच्या आहे आणि घातलेल्या शेंगा मसाल्यामध्ये परतून झाल्या की या स्टेजला घालायचे आपल्याला मीठ। हे सर्व मिक्स करायचं आणि आपल्याला हवं तेवढं थोडंसं पाणी ॲड करायचं। झाकण ठेवून या शेंगा शिजवून घ्यायच्या। भाजीत शेंगा अशाच न घालता तुम्ही पाण्यामध्ये वाफवू सुद्धा शकता, म्हणजे 50% शेंगा उकळून घ्यायच्या आणि नंतर मग फोडणीमध्ये घालायच्या, पण त्यामध्ये मग पाणी घालायची गरज नाही। चला, आपल्या शेंगा मस्तपैकी शिजून झालेल्या आहे आणि शेवटी घालायचे आपल्याला तीळ। या भाजीला तिळामुळे येणारी जी नटी टेस्ट आहे ती शेंगदाणे घातल्यामुळे नाही येत, सो मी सजेस्ट करेल की तुम्हीही तीळच वापरा। ही सुकी भाजी आपण टिफिनला सुद्धा नेऊ शकतो। तर आजची माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। ही भाजी सुकी असल्यामुळे त्यासोबत तुम्ही वरण, कढी किंवा कुठल्या प्रकारची आमटी वगैरे सुद्धा घेऊ शकता। आणखी एक गोष्ट, शेंगा वाफवून घेण्यापेक्षा फोडणीमध्ये जर तुम्ही तशाच घातल्या तर त्याची चव फार वेगळी आणि भाजी फार सुंदर लागते। एकदा माझ्या या पद्धतीने भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडणार। सो गाईज, तुम्हाला रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।